हरे 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुरादेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम कृष्ण
हरी वेद जया गाती वेद जया गाती आमातयाची संगती आमातयाची संगती आमातयाची संगती
Thank you.
हरी वेद जया गाती आम्हा तयाची संगती नाम धरियले कंठी अवघा साठविला पोटी ओंकाराची निज बीज ओंकाराची बीज आती अमुजाती निज नाम धरियले कंठी नाम धरियले कंठी अवघा साठविला पोटी तुका म्हणे बहु मोठे तुका म्हणे बहु मोठे आणू रेणू याद कुठे नाम धरियले कंठी नाम धरियले कंठी अवघा साठविला पोटी महायोग पीठे तटे भीमरत्यावर पंढरे काय दातम समागत्य तिष्ठन्त मानंद कन्न परो ब्रह्मरे ब्रह्मरे पांडुरंग गणेशु स्मरण होई सकळ विद्यांचे आदिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराय परमसुगतम केवल ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवीर्यं मोक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं कुटीक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम् जयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकेला लोकाभिरामं मननरंगाधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये विठ्ठला वेद जया गाती आम्हा तयाची संगती नाम धरियले
कंठे अवघा साठविला पोटी. प्रस्तुत प्राप्त, प्रसंग प्राप्त, समय प्राप्त घटिका माय बापांनो, विश्वचालक विश्वनियंता भगवान जनेश्वराच्या कृपाशीर्वादानं सद्गुरु गंगागिरीजी महाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज, ब्रह्ममूर्ती वैकुंठवासी त्र्यंबकदासजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं चालत असणारा अखंड नामयज्ञ सोहळा, तसेच ब्रह्ममूर्ती गुरुवर्य रामगिरीजी महाराज, हरिभक्त परायण ब्रह्ममूर्ती प्रसादजी महाराज अंमळनेरकर, तसेच आपल्या गावाचे तपोनिधी असणारे, आपल्या सर्वांचं हृदयस्थान असणारे हरिभक्त परायण प्रेमाची मूर्ती, त्याग मूर्ती आत्मारामजी बाबा यांच्या आशीर्वादानं चालत असणारा अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा आणि ज्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं, अतिशय सुंदर अशा व्यवस्थेनं आणि मोठ्या परिवर्तनानं 35व्या वर्षी चालू झालेला अखंड हरिनाम प्राप्त आपल्या सर्वांची प्रेमाची मूर्ती हरिभक्त परायण गोकुळजी महाराज शेजवळ यांच्या कुशल मार्गदर्शनानं हे आयोजन व्यवस्थित चालू आहे. तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हरिभक्त परायण केशवजी महाराज साळुंके, तसेच हरिभक्ती परायण मनसुखजी महाराज वागचौरे यांच्या व्यासपीठाच्या अध्यक्षतेखाली हा ज्ञानेश्वरी नाम यज्ञ सोहळा चालू आहे. मायबाप, आपल्या परिसरातील विशारद महात्मे, गुणीजन महात्मे या ठिकाणी, संगीत विशारद महात्मे या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्त परायण अशोकजी महाराज व्यवहारी असतील, हरिभक्त परायण साईनाथजी महाराज शेजूळ असतील, हरिभक्त परायण भाऊरावजी महाराज शेजूळ असतील, हरिभक्त परायण मनसुख महाराज वागचौरे असतील, आमचे इरीवाडीचे जगताप महाराज असतील. आबा विसरून गेलो की तुम्हाला. हरिभक्त परायण आमच्या संग काय काकड्याला सहवाज्यांचा आहे, आपल्या मंदिराची ती पूजा करतात. आबा महाराज असतील, तसेच भगवान महाराज असतील, वाल्मिक महाराज वागचौरे, ज्यांच्यामुळे हा योग तुमच्यापर्यंत आला. आज सर्व वागचौरे परिवाराला लाख लाख धन्यवाद. आज सर्व वागचौरे परिवारांचा अन्नदान या ठिकाणी आहे, म्हणून त्या सर्व वागचौरे परिवाराला लाख लाख धन्यवाद देतो. तसेच त्यांच्याच कुटुंबातील वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध असणाऱ्या परिगाबाई कचूर पाटील वागचौरे यांचं सुद्धा आज 24वे पुण्यस्मरण असल्या कारणानं ही सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वागचौरे परिवाराने केली. तुमच्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद. हरिभक्त परायण गायकवाडजी महाराज असतील, आमचे जाधव महाराज असतील, आमचे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्धकार भरतजी बाबा पवार शेवटेकर हे पण या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे गोरे मामा या ठिकाणी उपस्थित आहे. भाऊराव महाराज, प्रकाश काका सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. भाऊराव महाराजच ना, हा माझा रॉंग नंबर लागत होता म्हणून विचारून घेतलं. सर्वांना सोबत घेऊन चालणारे प्रेमाची मूर्ती हरिभक्त परायण रामभाऊजी महाराज वागचौरे असतील, आमचे हरिभक्त परायण संगीत विशारद खंडोजी नाना ठोंबरे हे पण उपस्थित आहे. आपले विनयकरी बाबा सीतारामजी, हरिभक्त परायण सीतारामजी महाराज वागचौरे असतील आणि ज्यांची ख्याती अतिशय कमी वेगात अति वेगानं ज्यांची झाली मृदंग सम्राट हरिभक्त परायण ऋषीजी बाबा कराळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. नाना आहे, आबा, दादा, बाबा, काका, मामा, मामा सगळ्या तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि ज्यांनी हा आवाज फक्त खालतीच चालला, वरती काही नाही, गाव वरती बर का, उद्या 2 भोंगे इकडे लावा म्हणजे यायच्या तुमच्या नियोजनात माफी मागतो बर का. पण मी बसलो, मला पंचपदी चालू झाली माहिती नाही म्हणून तिकडे 2 भोंगे करा, गावाला कळायला पाहिजे फाट्यावर काहीतरी चालू आहे. विठाला विठाला साऊंड सिस्टीम गायकवाड नाही, थोरात महाराजाला सुद्धा तुम्हाला लाख लाख धन्यवाद. अतिशय सुंदर आमच्या गोकुळ महाराजांना सगळे तालात लागत, स्वरात लागत आणि जोरात लागत. नाही तर नाही गेलं तर चालत, करायचं तर थोडं करायचं पण चांगलं करायचं का नाही.
हा कारण त्यांना त्याच्यामध्ये त्या गोष्टीचा तुम्हालाही आनंद मिळतो ना आम्हालाही आनंद मिळतो म्हणून तुम्ही सर्व एवढे भरभरून या ठिकाणी आले काही थोड्या वेळाने येणारे काही जाता जाता येणारे तुम्हाला सर्वांना नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो आपल्या हातामध्ये 1.25 तास उरलेला आहे 1.25 तासामध्ये हनुमान फटका बसला तर बसला विठ्ठला विठ्ठला पट्ट्यामध्ये तो बरे या का पट्ट्याच्या बाहेर गेलं का मग नाही जमत कार्यक्रम कोणाचं नाव घ्यायला आमचे हरिभक्ताबाई प्रकाश महाराज आले होते आमचे वागचौरे मामा सुद्धा आले उत्तम मामा वागचौरे या ठिकाणी आले त्यांच्या सोबतही 2-4 जण आले आमचे बाबासाहेब महाराज सुद्धा या ठिकाणी आले त्यांनी सांगितलंय भाऊ सेवेचं कसं प्रश्नचिन्ह होत देवा काय बंद केलं मला सांगा या दुनियेमध्ये सगळं चालू आहे हे धर्माचं कार्य हे काही तुमचं आमचं कार्य नाही आणि ही घटना घडायच्या आधी शब्द पांडुरंगाला दिलेला असतो गावकऱ्याला कमिटीला नसतो विठ्ठला तरी नाव ठेवणारे आणि आले तरी म्हणजे याचे बाप घातले तरी कीर्तन करून राहिले म्हणजे आम्हाला काही मोठ्या पणाचा आग नाही पण दिलेला शब्द पांडुरंगाला आहे आणि त्या पांडुरंगाची सेवा करण्याकरता या ठिकाणी मी या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या गावाचं आणखी परम भाग्य आहे मायबाप आपल्या गावातल्या आता मी माझा बराच जमाना चाललाय अतिशय तरुण मित्र मंडळ मोठ्या सहकार्यानं नाना आपल्याला सहकार्य करतात आपण गंध घेतून आख्या गावाला आपण नाही पंचकृषीला भाऊ टाराकाडामध्ये वाटू आपण पण जर त्यांच्या बळावर आपल्याला ही गोष्ट करावी लागते वाढणार तर कोणी नसेल त्यांचं एवढं मोठं सहकार्य सर्व तरुण मित्रमंडळाला लाख लाख धन्यवाद देतो मायबाप भगवान परमात्मा तुम्हाला चांगली सद्बुद्धी देव आणि हे धर्माचं कार्य हे कुणाच्या एकट्याचं कार्य नाही किंवा 2-4 जणांचं कार्य नाही आपल्या सर्वांचं हे कार्य आहे सर्वांना एका विचाराने एकाची गोष्ट 34 वर्षात झाली नाही ती गोष्ट या वर्षी तुम्ही केली तुम्हाला लाख लाख धन्यवाद सर्व गावकऱ्यांनी आज तुम्ही एका बैठकीवर आणलं अरे मायबाप याचा करता परमार्थ सगळ्यांनी हे देवे सोडून आपल्यातलं द्वैत सोडून या ठिकाणी यारे यारे लहान याचा तुम्हाला आम्हाला जाणीव नाहीये राष्ट्रसंत जनार्दन स्वामींची पदस्पर्शना पुणे झालेली ही भूमी आहे सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचे पटशिष्य असणारे सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचं पदस्पर्शना पावन झालेली ही भूमी आहे सद्गुरू प्रसादजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे मायबाप आणि या भूमीमध्ये रोमामध्ये वैराग्य आहे म्हणून या गावाचं नाव वैरागड आहे ज्ञानेश्वर भगवान परमात्मा तुम्हाला आणखी याच्या 10 पंक्ती आपल्या गावात या वर्षी फक्त वैरागडला चुली लावत नाही पुढच्या वर्षी आगल बगल लावत नाही देऊ आपण तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा फार मोठा यज्ञ आपल्या गावामध्ये होतो आहे म्हणून मायबाप तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला भंग देऊचे सुप्रसिद्ध साधू आपल्या गावाला शोभणारे वैराग्य महामुनी जगद्गुरु तुकोबा यांच्या 4 चरणाचा भगवंत प्राप्ती करता सांगितलेला मार्ग आणि त्या मार्गानं आम्ही चाललो आमच्या जीवनामध्ये तो मार्ग प्रकाशित झाला आणि प्रकाशित झाल्यामुळे ती जी साधना आहे तो जो मार्ग आहे सकळांसाठी आहे प्रस्तुत अभंगाचा अनुबंध चतुष्ट असा आहे अधिकारी सगळे आहे पंचीकरण काय सांगतं विचार सागर काय सांगतो प्रत्येक अभंगाला चतुष्ट असते बरोबर आहे काय
पहिला आहे अधिकारी. अधिकारी कोण आहे? सकळासी येथे आहे जो माणूस म्हणून जन्माला आलेला आहे तो कुठल्या जाती पंथ धर्म संप्रदायात राज्यात गावात जन्माला आला त्याचा विषय नसून जो माणूस म्हणून जन्माला आला आणि ज्याचा नागपुड्याला स्वाद चालू आहे त्याच्याकरता हा विषय, त्याच्याकरता अधिकारी. विठाला अधिकारी झाला. विषय काय आहे? विषय एकच आहे. साधू संताला जगाशी घेणं नसतं, साधू संताला उद्धाराशी घेणं असतं. प्रत्येक जीव उद्धारला पाहिजे, कारण माणसाच्या जन्मात उद्धार करता येतो, इतर जीवनीच्या काही करता येत नाही. घरी तुम्हाला मला भेटतात ना, बरोबर आहे का नाही? पोट कोणाचं भरलं काय? मावल्यावर सगळे पुढे भरा, ते आता एवढं आहे तुम्ही पुढे पुढे सारखा. विषय आहे पोट कधी भरलेलं नाही. जपी तपी संन्यासी निघून गेले, 14 चौकडी लंकापती गेले, त्यांचं सुद्धा पोट भरलं नाही. मायवा विषय एक आहे, माणसाचा जन्माला आलो आणि त्या भगवंताची प्राप्ती तुम्हाला आम्हाला करायची आहे. अधिकारी कळाला, विषय कळाला, प्रयोजन तुम्हाला आम्हाला घरी गंज खायला मिळतं. हो, खायला येणं हा उद्देश नाही. याच्या आधी 34 वर्ष मी कीर्तन या ठिकाणी 4-5 वर्षापूर्वी करू राहिलो. हो, 4 खाणेकरी 5वा पांढरीच होता बाबासाहेब. पण आता 1 सोहळा एका मागे रडायला वरती सापडली. बघा, संबंध महत्वाचा आहे. अरे खाणं निमित्त असतं. आपण काय म्हणतो, आम्ही तुमच्या घरी भेटायला येतो, निमित्त आहे. खायला काय सगळ्याला भेटत नाही घरी खायला. आणि प्रयोजन महत्वाचं आहे. जन्म आणि मरण हे अटळ आहे. आणि या जन्म आणि मरणाच्या राहणगाड्यातून जर तुम्हाला आम्हाला सुटायचं असेल, हा पवित्र मार्ग आमच्या संतांनी निर्माण केला आणि या मार्गाने जर जीव गेला, या रीतीने जर जीव गेला, हो आता नाही येणे जाणे सहज कुंटले बोलले, या रीतीने जीव गेला म्हणजे साधू संतांनी केलेल्या परमार्थाला भरभरून आलेलं ते फळ आहे. विठाला विठ्ठल. आता विषयाचा अभंगाचा भावार्थ सांगतो. वेद गया गाती आमातयाची संगती, सहुवेदिदान शाही शास्त्री कारण, आत्राई पुराण हरिसी गाती त्याला गातात. गोबाराय सांगतात तो आमचा संगती आहे, आम्ही त्याच्या सोबत अहर्निशी आहे. पण आम्ही केलं काय, तो आमच्या संग आहे. याला कळण्याकरता, त्याला जाणून घेण्याकरताची रीत दुसऱ्या चरणात सांगितली. नाम धरियली कंठी. हो, कंठामध्ये त्या प्रभूचं नामस्मरण आहे. आणि त्या नामस्मरणानं झालं काय? जरा बारीक कीर्तन आहे का? त्या नामस्मरणानं झालं काय? माझ्यातल्या असलेल्या जीवत्वाची दशा जाऊन माझ्यामध्ये शिवत्वाची दशा प्राप्त झाली. आणि मला तो हरी मी जाणून घेतला, तो भगवंत मी जाणून घेतला. नवे 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 अवघा साठविला पोटे, त्या भगवान परमात्म्याला माझ्या हृदयस्थानी मी या ठिकाणी काय केलेलं आहे? साठवलेलं आहे.
साठविला हरी साठविला हरी जी हे हृदय मंदिरी त्यांची सरली रधार. आलं तिड संबंध काय होता? जन्म आणि मरण, त्याची सरली रधार. आलं तिड बाहेर भुकतच नाही आम्ही, तिथंच आपण आलो. बघा विचार करा, त्याची सरली धार झाला सफल व्यापार, त्याच्या करता तो व्यापार सफल झाला माय बाप. म्हणून तुकोबाराय सांगतात तो कसा आहे जे नाम आम्ही कंठामध्ये धारण केलेलं आहे, ओंकाराचे बीज. असं म्हणता येत नाही माय बाप. ओंकार शब्द डायरेक्ट उच्चारता येत नाही, तो अवाङ्मय शब्द, त्याला प्रतिशक्ती असणारा, तेवढ्याच तोडीचा. जशी एक दोन अशोक महाराज आणि गोकुळ महाराज तेवढ्याच तोडीचे, त्यांना जो राग गायला त्याच्या दुप्पट राग आहे ना. म्हणजे काय झाले? सारखे झाले का नाही? तुकोबाराय सांगतात डायरेक्ट तसं घेता. माझ्यासारख्या जोड लावली तर मग काय ऋषी बाबा माझ्यासारख्या द्यायला जोड लावली तर मग काय पांडा बैल पांडा खाली होईल ना? नाही जमणार ना. तसं बघा बरं, दरबारी काय का ओंकाराचे बीज, ते जे ओंकार आहे तो डायरेक्ट म्हणता येत नाही. म्हणून त्याचा प्रतिशब्द आमच्या साधू संतांना संत एकांती वैसरे सर्व सिद्धांत शोधिले, निवडून काढिले सार. त्या सार नावाची गोष्ट जी आहे ती आमच्या जवळ आहे. तुकोबाराय सांगतात ओंकाराचे बीज आदी आमुचे ते नीज. त्याचं जे निज तत्व आहे ते निज तत्व आमच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे? धारण केलेलं आहे. म्हणून नाम धैर्य कंठी, हे जे ओंकाराचं बीज आहे ना ते कंठामध्ये धारण केल्यामुळं विश्वव्यापक असलेल्या भगवंत परमात्म्याला आम्ही हृदयामध्ये पोटामध्ये साठवू शकलो. किती मोठं तत्व आहे तुकोबा. अनुभव तुम्ही घेतला का? तुकोबाराय सांगतात हो. तुका म्हणे बहु मोठी. किती मोठे? बहु शब्द हा मर्यादित नाही. बहु शब्द हा मर्यादित आहे का? नाही. बहु म्हणजे त्याचं वर्णन होऊ शकत नाही असा इतका मोठा असलेला भगवान परमात्मा, त्याच्या पुढं अणु आणि रेणू सुद्धा थोकळा आहे, लहान आहे, इतका व्यापक असलेला भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त झाला. आणि त्या भगवंत प्राप्तीच्या आनंदानं जन्म मरण आमचं चुकलं. आणि जन्म मरण चुकल्यामुळं झालं काय? आमची येण्या जाण्याची येरदार संपली. विठाला सरळ सरळ संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला मायबाप. जरा बारीकी विचार करा. तुकोबाराय सांगता ज्याचं वर्णन करणारे वेद आहे त्या वेदाला देव कळाला का हो? हो तुकोबाराय, तुम्ही ज्या गोष्टीचं वर्णन करताय ती गोष्ट त्या वेदाला कळती का? वेदा नाही भानगड तुम्हाला आम्हाला कळू शकत नाही. काय काड्याची वाणी करते गुडगुड ते गुज मज उमजेना. ते गुज तुम्हाला आम्हाला कळू शकत नाही.
हो ते गुण कळावं वाटत असेल माय बाप बघा ना वेद वाचून पाठ करून जमत नाही घनपाठी हो द्विपाठी हो त्रिपाठी हो चतुर्वेदी हो नाही 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 बरं का भोले भोले होऊन गेले बरं का नाही 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 4 पडे 6 पडे 18 किए मोपाट एक आत्मज्ञान की खबर नहीं जैसे बड़बड़े बाट तेरे पाठ पाठांतर तेरे पाठ पाठांतर ज्ञानेश्वरी चला आमचा ऐकू नका बावळटायचं मेंटल खोबडी जायचं पण शास्त्राचं ऐकावं लागेल तुम्हाला शास्त्राचं ऐकावं लागेल ज्याच्या जीवावर उड्या त्याच्यात नागपुड्यात काढ्या ज्याने तुला पैदा केले त्याला नाही ओळखले, त्याला नाही ओळखले, त्याला नाही ओळखले. वाचून ज्ञाने विनय के माई होई नाही बर का अय माय गुरुची गई किडे पाळणाऱ्याला कळत नाही का हे कुठून आलंय सांगणाऱ्याला माय गुरुची ओवी का वाचून ज्ञाने विनय के उपाय करीशी चितुके ते केली गुंतसी अधिके रुकिये ज्ञानेश्वर महाराज वाचून मुलगाला होणार नाही गुंता वाढ वाचून गुंता वाढल नाही 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 वाचून काम चालत नाही बरं का तिला मराच्या टायमाला वाचता येत नाही मराच्या टायमाला वाचता येत नाही आधी जाती वाचन मग जातो प्राण विठा गुंता उचलायचा असल गुंता जर उचलायचा असल तर संताला शरण द्यावं लागेल बघा वेदाला ती गोष्ट कळत नाही वेदाला ती गोष्ट कळू शकत नाही कसं बोटानं दाखव तुला हे अनुभव गुरुच्या बोला कसं बोटानं दाखव तुला हे अनुभव गुरुच्या ती गोष्ट आकारात मोडत नाही ती गोष्ट अक्षरात मोडत नाही जे अक्षराची अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञाने ही गोष्ट आकारात मोडत नाही अव्यक्त निराकार नाही ज्या आकार ज्यातून चराचर हरशी वाजे वाचून चालत नाही जी गोष्ट वेदानं वर्णन केली मायबाप ती जमवू शकत नाही नाका विना मोती अर्था विना कोची टपुऱ्यात घुसती का घुसती का अय मला येतं काय गाजर येतं तुला सारं पाठ मागे सब सपाट मराच्या टायमाला एक येऊ शकत नाही येऊ शकत नाही येऊ शकत नाही मायबाप बघा जी गोष्ट वेदानं सांगितली ती वेदाला कळत नाही तुकोबाराय सांगतात वेद जया गाती ज्याला वेद गातात बघा बर का मी दोन्हीचा समन्वय घालवला जरा कान देऊन बारीक ऐका वेदासी का नडा श्रुतीसी का नडा
कळणारा, श्रुतीशी कांदणा म्हणजे न कळणारा, त्याला कळत नाही. ज्याला कळत त्याला माहित नाही. हा सुन्नेवाले बहिरे दादा तिरको पेरेला तुझ्या आयुष्यात. हा नाही नाही नाही, त्याला ती गोष्ट कळू शकत नाही. चला भावार्थ रामायणामध्ये चला, दृष्टांत सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस ती गोष्ट सांगता येत नाही हा सिद्धांत तुम्ही लक्षात ठेवा. मी पुढे धकलो का मला मागता मागे येत. रामायणामध्ये चला, प्रभू रामचंद्र विश्वामित्राच्या यज्ञाकरता रक्षणाला गेले. राम लक्ष्मण गेले. गेल्यानंतर यज्ञाचं कार्य पूर्ण झालं. पण ऋषीमुनींना माहिती होतं दशरथाला यायला रामायण रक्षणाला काय पाठीलं होतं नव्हतं म्हणत दशरथ राजा. नाही नाही यायला न्यायची नाही, बुद्धी घेऊन नव्हताना वहिले म्हातारपणाला वहिले नाही न्यायची. पण वशिष्ठ मुनी आले. वशिष्ठ मुनीने सांगितलं माझ्या लक्षात येतंय, भविष्यकाळ माझ्या लक्षात येतोय, या तुझ्या मुलाचा लग्न होणार आहे. पुरी देऊ नाही राहिले, लग्न होणार. लय चांगलं वाटलं दशरथाला, म्हणून जाऊ द्या म्हणले ऋषी बाबा. घेऊन गेले. यज्ञ कार्य पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला घेऊन यायचं होतं त्यावेळेस विश्वामित्र सांगतात रामा अजून आपल्याला कार्य करायचं राहिलं आणि आपण काय करू, या मार्गाने जाता या मार्गे जाऊ. त्यांनी सांगितलं मुनीवर तुम्ही जसं म्हणशाल तसं मी कस्मात शास्त्रम प्रमाणते, तुम्ही जसं म्हणशाल तसं मी करायला तयार आहे. म्हणून राम लक्ष्मण आणि विश्वामित्र मिथिलेकडून जातात. मिथिलेचा राजा जनक राजाच्या 4 कन्या होत्या आणि 4ही कन्या या भावाला विधी विधान होतं. आणि म्हणून ते मला जास्त धप्पे नाही काढायचे, मला दृष्टांत सांगायचं आणि सिद्धांतावर यायचं. बघा गेल्यानंतर आता ते असं होतं का हॅलो फोटो टाकायचं काम होतं का बायोडाटा टाकायचं काम होतं नाही ना. गुरु जे सांगतील ते नाही अवघड आहे. पूर्वी तरी बरं होतं महाराज गोकुळ महाराज. पोरगी पाहायला गेलं तर वर मुडका सुद्धा कामा नव्हता लागत. आता तर लय सोन झालंय म्हणून ठिकाणा कोणी विठाला. एवढा सत्यानाश झाला आई बापाचे सुद्धा डोके ठिकाणावर राहिले नाही. लग्नाच्या आधी त्याच्या व्हिडिओ शूटिंग करायला मला लागत का 6 महिने टिकून राहिले ना रे. माझी चाललेला पैसे आखली काय शेणा खाऊ राहिले का. माझा विषय नाही तो, मी काही समाज प्रबोधनकार नाही. माझा विषय आत्मउद्धाराचा आहे. पण तळतळ वाटते ना प्राध्यापक माणूस ढसा रडतोय. पोरांना सगळं करून आला, लग्न लागलं, सगळं झालं तर म्हणतो मला वागायचे नाही हराम फरा. पण त्या नरकाला जाशील. कोणाला भेटून नाही राहिले ऋषी बाबा. 40-40 वर्ष धकले द्यायचे. आता गाड्या डिलीट व्हायच्या मार्गाने त्याची मुदत संपून गेल्या. अरे ज्याला भेटत नाही ना धनाच्या वागावाना जाऊ द्या. माझा तो विषय नाही. विठाला रामचंद्र आणि लक्ष्मण भैया विश्वामित्र या ठिकाणी गेले. जनक राजाला कळालं, आगत स्वागत केलं. संतांचं आगत स्वागत करावं लागत. आता लय चाललं त्या बापा रांगोळ्या फुटून पिटून चिरूच नका. ते विश्वामित्राचं स्वागत केलं. राहायला महाल दिला. महाल दिल्यानंतर जनक राजाचं आणि विश्वामित्रांचं बोलणं झालं. पण त्यांनी सांगितलं तुम्ही थांबा, अजून त्यांच्या बापाला चिरेल नाही. ते मुकामी थांबले. बरं का, थोडा प्रसंग ऐका जरा बारीक. थांबल्यानंतर काय झालं, सकाळी उठल्यानंतर विश्वामित्रांना पूजा विधी करायचा होता. म्हणून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला फुलपाट आणायला पाठीले. भावार्थ रामायणाला सांगितलं की हे रामायणाच्या आधी सांगितले ना. ते फुलं आणायला गेले बागेमध्ये. त्या बागेमध्ये सीतामय्या होती. तिकडं सीतामय्या फुलं तोडत होती. अलीकडे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दादा फुलं तोडत होते. तोडता प्रभू रामचंद्राची नजर मैयावर गेली, सीतामय्यावर. आणि सीतामय्यावर बघितल्यानंतर सीतामय्येनं मान खाली घातलं. प्रभू रामचंद्रानं स्मित हास्य केलं. मला जे सांगायचं तो प्रसंग बघा. ते निघून गेल्यानंतर इकडं पूजा अर्चा झाली, सगळं झालं. स्वयंवर ठरला गेला. स्वयंवरामध्ये सर्व राजे महाराजे आलेले होते. आलेले असताना सुद्धा ती सीतामय्यावर गॅलरी होती. तिच्या सवंगड्या ज्या होत्या त्या सख्या ज्या होत्या त्यांच्या बरोबर सीतामय्यावर होती. आणि सीतामय्यानं प्रभू रामचंद्राला बघितल्यानंतर ते रूप नयनामध्ये स्थिर केलं. मायबाप स्थिर केल्यानंतर सीतामय्या त्याचं स्मरण करत होती. तो मज भावा तो
तो अंतरी हो जया ऐक्याचे अवतारा बोधाचा जोडला तारा अरे निवृत्तीच्या पहिला दिला जे पावला जो मैयाची तार जुळली प्रभू सोबत हो आणि तार जुळल्याबरोबर सीता मैया अगदी आनंदानं बहरवून गेली स्वयंवर चालू झालं एक एक रथी महारथी पुढे यायचे उतरले पडायचे तो भाग सोडून द्या मला त्यांनी सांगितले काय भागात रामायण त्या सख्या विचारायला लागल्या अगं अर्धी सभा कमी झाली तुका आराम दिसना का तुला कोणता येतो सांग सीता मैयाला आग्रह करायला लागल्यानंतर त्या सख्या सांगायला लागल्या तो एका तो काळा दिसत होतो ती काहीच नाही म्हणायची मुंडक सुद्धा हलीत नव्हती ती पुढच्या टप्प्यात चालायची तो जरा असा दिसतो तो एका लंबू ते नाही अगं तो लंकापती आहे चौकडे लंकापती दुर्या हाडाचा आहे तो एका सीता मैया काहीच सांगत नव्हती दृष्टांताच्या सिद्धांताकडे बघा मी काय सांगतोय असं सांगत 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 सभा आता संपायच्या मार्गावर आली आणि हे वंकल धारण केलेले महात्मे राम आणि लक्ष्मण तिथं बसलेले असताना वर गुरुवर्य बसलेले आहे गुरुच्या सुद्धा संघ बसता येत नाही बरं का शास्त्र सांगायला निघले सांगत गुरुळे गुरु शिष्य पंचमार्गाला जाती जर गुरु काता खाली गुरुदेव जर थांबू खाली ना आपल्या धर्मपत्नीचा विठाळ खाल्ल्यासारखा आहे विठाला विठाळ स्टेशन होऊन दिनवाड्याहून वायराकडून इकडे आपल्या बाबुळगाव त्याच्यामुळे कधी कधी बाहेर जाता येईल अवघड खेळ सीता मैयाना आता तो ती सखी विचारत 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 आली आणि जिथं प्रभू रामचंद्र होते त्यांचं वर्णन ज्यावेळेस त्या सखीनं करायला सुरुवात केली त्यावेळेस सीता मैयानं मान खाली घातली डोळे मिटून घेतले अंतर्मनामध्ये व त्या प्रभूचं स्मरण करायला लागली तिला सांगता येत होतं कधी कसं बोटानं दाखवून सीता मैयानं लाजेनं मान खाली घातली या गोष्टीचं वर्णन करता येत नाही वेदानं जरी काळाला सांगितलं असेल केलं असेल तुकोबाराय सांगतात तो आमच्या जवळ आहे अभंगाचं पहिलं चरण रंगदेवतेचा परिणाम गण निघले नाही जमत बर का नाही जमू शकत आमची काही खानदानी कोणी कीर्तनकार नाही मला काय लावायची का ढवळीच कळत नाही पण रंगदेवता मायबाप पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यास Hallelujah.
नाही नाही, तुझ्या नामाचा महिमा तुझं कळे मेघ श्यामा. देवाचा महिमा सुद्धा देवाला कळत नाही. देवाचा महिमा देवाला कळतो का? जगद्गुरु कृष्ण होता त्याला वाटत होतं का? नाही ना. जगद्गुरु गोपाल कृष्ण असताना सुद्धा परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्ण संदीपानी गुरु केला. त्याला देव व्हावा करता गुरु करावा लागलं. आमचं काय चाललं? ज्याला केलं त्याला माळी काढा वाटू राहिल्या. नसतं केलं तर बरं झालं असतं. भानगड काय? नाही कळत, नाही कळत. सहज मिळतं ना, त्याचं महत्व जीवाला वाटत नाही. मायबाप, अरे याच्याकरता मायबाप काढले. हो, इंद्रायणीमध्ये मायबाप काढले बरं का एवढ्या करता. तुमचा आमचा उद्धार व्हावा काय लागत होता? तुमच्या तुकड्या करता ते सुद्धा मवताल नव्हती. काही गरज नाही. तुम्ही कोण तुकडे खाऊ घालणारे द्यायला? नाही 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 नाही, आपल्या तुकड्याची सुद्धा द्यायला गरज नव्हती. फक्त एकच वाटत होतं, दुरितांचे तिमिर दावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. तो जे वांचिल तो तेला हो प्राणीजात. बघा, अरे जो शास्त्राला कळत नाही, वेदाला कळत नाही मायबाप, तो सद्गुरुनाथ त्याला कळत असतात. त्याला सद्गुरुनाथ गोचर करून देत असतात. स्वरूप अगोचर असतं, पण गोचर करण्याचं काम सद्गुरुनाथ करत असतात. तसा देव कळू शकत नाही. देव देव करता उरफट जरी टांगून घेतलं नाही कळू शकत, नाही कळू शकत. जीवनामध्ये व्यवस्थित जरा गरुड पुराण ऐकायचे का? त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे पूर्ण ब्रह्म ज्याला प्राप्त झालं त्याला जीवनात सद्गुरु करायला पाहिजे. जो परब्रह्म स्वरूप झालेला आहे आणि तरी विनयशील राहतो. चातुर्य आरवी महत्व लपवी विशेपण मिरवी आवडी रे. अशात महात्मा जीवनात आला रे आला त्यावेळेस आपल्याला खऱ्या गोष्टीची ओळख तो करून देत असतो. समाजाला मानलं काय आणि नाही मानलं काय त्याच्याशी त्याला काही घेणं नाही राहत. नाही 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 नाही, समाज असा आहे, आज फुलाचा हार घाली पण उद्या चपलाचा घालायला सुद्धा मागं पुढे पाडणार नाही. समाजाच्या नादून लागून चालत नाही. धुन्य धुन पोराया धुन पाप नापून. नाही 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 नाही, ज्याला धर्माचं कार्य करायचं आहे, ज्याला संस्कृतीचं पुरुषार्थ सिद्धी चौथी येवनिया आपुल्या हाती रिगाला जगा रिगाला भक्ती पण ते जगा देत. ज्याला जगाच्या कल्याणाकरता कार्य करायचंय ना त्याला बाकीच्या काट्या कुपाट्याकडे लक्ष देऊन चालत नाही. आणि ज्याला काट्या कुपाट्याकडे लक्ष गेलं त्याचा दाव चेरवाच घालावा लागलं. विठाला तुकोबाराय सांगतात वेद ज्याला गातात. अरे वेद मुके झाले, वेद वेद बोलू गेला पुढे मौनावला. वेदाला सुद्धा ती गोष्ट बोलता येईना. मग अशी गोष्ट काय असेल तुकोबा? आमातयाची संगती तो भगवान परमात्मा सर्वांमध्ये आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धीस पुढे अहर्निशी ती वस्तू गामी. अरे त्याला रीत आहे. जनाबाई सांगते ना, गळा बांधून या दोर. पण जनाबाईला फाशी घेतली काय गोपा तुऱ्या? गळा बांधून या दोर धरीला पंढरीचा चोर. मग पांडुरंगाच्या गाड्याला बांधली होती का जनाबाईच्या गाड्याला? अरे कळायला मार्ग आहे रे राजा. नाही ना, तसं नाही ना. जर उद्धारायचं असेल, जर या देहात आलेल्या देहाचं जर सार्थक करायचं असेल मायबाप, संत ज्या रीतीनं सांगतात, संतांच्या संगती मारो मार्ग गाते, संतांच्या संगती मारो मार्ग गाते, संतांच्या संगती मारो मार्ग गाते, संतांच्या संगती मारो मार्ग गाते.
गती मनोमार्ग गती आकावा श्रीपती येण्याची पंथे. सांगावं एखाद्याला येण्याची पंथे म्हणजे केण्याची पंथे. या रीतीला जर जाशील स्वरूपाला पात्र होशील. संत सांगतात आमचा मार्ग चुकला, आमचा मार्ग चुकला, आम्हाला धडकायचं या दिशेला, आम्ही धडकू राहिलो या दिशेला. त्याच्यामुळं ताळा बसाना, त्याच्यामुळं ताळा बसाना. मनोमार्ग गती मनाच्या गतीला चाल, संतांच्या रीतीला चाल. नाही तर मनोमार्गे गेला तो तिकडं धडकला, तो इकडे येऊ शकत नाही. ज्याच्या टकुऱ्यात शास्त्र नाही लावले महाराज ते शास्त्र सांगते. मार्ग गाण त्यांच्या स्वरातून नाद आहे ना. हो साप जर निघला तर तो डोलायला लागेल. मी खानदानी आहे, मला आहे ना जरी याच्यातलं ज्ञान नसलं तर मला कळत आहे. काय सांगत होतं तुम्हाला येण्याची पंथी मार्ग दावणी गेले आधी बर का. आधी गेले बर का, पण आम्ही त्या वाटात काट्या लावल्या इतक्या पैशाने शिवायच्या. कुठून आलं का कुठून आलं का एवढंच आलं. हे माय गुरुच आहे का रे. मी कवाचा भुकुरा लोय हे 6 तासापासून माय गुरुच आहे. ज्ञानेश्वरी आमची मग ते दाटी का तुमची नाही का. आमच्यासाठी वेगळी ज्ञानेश्वरी तयार केली, तुमच्यासाठी वेगळी का. अरे ज्या वाटाना चालला ना, ज्या फाटी तोडायला बसला ना, शेपचिल्ले सारखा त्या फाटीवर बसून तोडू राहिला रे. मशीना आप मरे तो मरे, यजमान तुले के मरे ना. ज्या रस्त्यानं चालला त्याच्यात सगळं टाकून ठेवले, टांगापैठी घोडे फरार होईल ना. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. अरे ते दयानिधी होते. आम्हाला कोणाची दया आहे ना, आम्ही कसाऱ्याच्या जातीचे झालो. आम्हाला कोणाची दया आहे ना, अजिबात आहे ना. नाही 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 इतके म्हणायचं ना आयशी कळवण्याची जाती. भुकूच नको. हा परमार्थ करायला निघलो ना, अंगाला काट्या लावा लागायच्या. एवढं सोपं समजू नको. एवढं सोपं समजू नको. परमार्थ म्हणजे काय खाऊ नाही. तुकोबाराय सांगतात ती गोष्ट जी वेदानं वर्णन केलेली आहे ती माझ्यासाठी जवळ आहे. इतरांनी वावा भार माझा, मरून जा. कोणाचं काय जाणार आहे, काहीच जाणार नाही. कोणाचं काही जाऊ शकत नाही. कोणाचं आमचा भुगायचं काम आहे, सांगणं आमचं काम आहे. दुकानदारांना आधी आमचे बाबासाहेब महाराज याय ना दुकान मांडलं गेलं फाट्यावर. दुकान मांडलं यांचं काम काय आहे, उठणे, आंघोळ करणे, आवरून सावरून इथं येणे. बरोबर आहे ना. सकाळी शटर वर करणे, 2 अगरबत्त्या लावणे, गल्ल्याला वळणे, सगळ्या देवाला वळणे. त्याचं काम काय आहे, त्याचं काम दुकान उघडून बसणे. बरोबर आहे ना. दुकानदारांना दुकान उघडून बसावा का
झाकून बसावा. ऐ गिरायकाव येणं गिरायकाव येईन फाल त्यांना शिवाच्या तो काय नाही तू सांग ना तारीख मिळत नाही तर नाही मिळत. ऐ इतक्या खालच्या वृत्तीचा येऊ नको ना. लय झालं ना. अरे 10 वेळा 13 वेळा कीर्तन आहे तू विचारच करू नको. गण तारखी तुला पण दुकानात 100 सुद्धा बदललाय भाऊ आता. यांच्याकडे येण्याच्या दुसऱ्या झाल्या त्याच्यामुळे खेड्याकडे जर भेटत नाही बाबा. तुम्ही भेटती द्वारा भेटतो त्या दुकानात खेड्यात भेटतो ना. बुटी कमालली त्याच्यातच भेटत पण खेड्यात भेटतो. तुम्ही जर स्टेशनला गेले तर त्याच्याकडे स्पेशल पार्लीची एजन्सी त्याच्या दुकानात दुसरा मालच नाही. तो शिवशाहीरच होईल. कीर्तन 10 राहू द्या नाही तर 13 राहू द्या. तो सांगणार शिवाजी दुसरं सांगू शकत नाही. त्याच्या पुस्तकातच नाही ते. आजपर्यंत मरे अरे काहून जगाला फसायला निघलो आम्ही. नका रे लय रव नारकाला जावं लागत बरं का. गरुड पुराण एकदा आपण स्वतः वाचा घरी कोणी धकलं नाही तरी मग कळत मारी की जोडी अरे तो सरस राधा सांगितलं. तिथं गेल्यावर कोणी मिस कॉल देत नाही आपल्याला. इकडे द्यायला पाहिजे एखाद्या बोलून स्वर्गीची अमर हा ते खाली येऊ. कोणी आहे का नाही धकेला आपल्या त्यानं मिस कॉल करा. व्हिडिओ कॉल करायला पाहिजे ना. त्यानं व्हिडिओ कॉल केला का हे सुद्धा सारखी वागते पण ते वर बाबा तिला वर रेंज नाही. टावरच नाही. हे खाली टावर गुल होऊन गेले तिकडे ते यायच्या साड्या काड्या इथंच गुल झाल्या. वर काय राहणार आहे पिठाला. का विनाकारण कुणाला त्रास द्यायचा. काय उत्तर देता वशिला हे काऊन भुकू राहिला. असं जर चाललं ना आमच्या ऋषी बाबा हे एवढे विचारत महात्म्याच नाही. तुम्हाला पाठी 4 लोक जर एकाला डुलकी आली ना पुन्हा वैरागडचं तोंड पाहणार नाही. हो काय उत्तर देता होशील तू माय बाप. तिकडं काय उत्तर देणार आहे तुम्ही. तिकडं भोगल्याशिवाय पर्याय नाही. भोगावाच लागतं. भोगावाच लागतं. केले कर्म झाले भोगावा लागतं. जाऊ द्या. तू गोबाराय संतात ज्या वेदांचं भरभरून वर्णन ज्या ऋषींनी श्रुतींनी केलं मायबाप तो भगवान परमात्मा आम्हाला अनुभूतीला आला. आमच्या चित्तामध्ये तो स्थिर झाला. त्याची संगती आम्हाला मागं पुढं सर्वत्र यत्र तत्र तर सर्वत्र या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याला आम्ही दृष्टीच्या बाहुलीमध्ये बसवलं. त्याला कारण काय. अभंगाचं दुसरं चरण
कमी राहू एकाच्या तरी एक आहे याला म्हणतात कीर्तन अय मला एक जण आदल्या दिवशी कीर्तन झालं दुसऱ्या दिवशी त्याचं कीर्तन होत आता बिचार तुमच्या सारखे संत मायबाप राहत्या काही चहाते काही राहत्या काही बिगर चहाचे राहत्या त्या ना मला जाता मी निघलो ड्युटीला जाता जातात मला सांगितलं म्हणजे की बाबा असं बोललं म्हणलं जाऊ ते सोडून ते असं कीर्तन करावं लागतं कसं करावं लागतं लोकांना तुकडे मोडायचं काय बाबला डोक्याच्या तुकडे मोडता मोडता जिंदग्या चालल्या ना रे किती दिवस तुमचा टाइमपास करायचा अंतरंगाचं सांगायचं कधी होय अंगहारी जॅकेट घालेल म्हणून नाही इतका अंगामध्ये 72,000 रक्तवाहिन्या मोकळ्या होत्या त्यांच्या कीर्तनाचं अंग होय अंग हरिरूप हो बराय सांगतात जो वेदानं वर्णन केलेला आहे तो आमच्या सोबत आहे पण तो काळा चिरीत नाम धैर्य कंठी बघा ते जे अनादि काळाचं असलेलं परब्रह्म तत्व त्याला नाम म्हणतात एक तत्व ना दृढ धरी म्हणा मग हरिशी करुणा येईल तुझे ते जे तत्व आहे ते तत्व जीवनामध्ये परंपरागत आल्याशिवाय देह भावटा किती इंद्रिय विषय विसरती सोहम भावे प्रचिती प्रकट होय देह भाव द्यावा लागतो जो वरी नाही निरसला देह तो वरी अवघे संसारिक देहाचा निसर होईल मरायच्या आधी एकदा मारावा औषध घेऊन फाशी घेऊन नाही हो आजवायचा कोटे आठवायचे नाही एकदा देहाचा विसर पडला ना त्या जीवाचं मागची एकही क्रिया नाही केली तरी त्याचा उद्धार हे तुम्हाला आम्हाला आहे मागचं जे गौड बांगाल ना हे सारं हे तुम्हाला आम्हाला आहे आम्ही धडाचे राव म्हणून नाही तर जीव निघून गेला आमच्या जागेमध्ये यांच्या आत्म्या शांती मिळत पागल डोक्याच्या आत्म्याला शांती भेटते आत्म्याला शांती आत्मा सच्चिद आनंद स्वरूप आहे बाबा आत्मा शांती मळ्याला त्याला तर काढी लावली शांती कोणाला आहे मळ्याला त्याला तर काढी लावली 5 किलो डिझेल बसून मग शांती कोणाला अरे मुळात आत्मा शांत रूप आहे त्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करणार दवडून श्वासोश्वास व्यर्थ किती उपवास का धुमाचे घास अधोमुखे घेती नागपुड्या खाल्ल्या चालल्या देव देव करायला अरे समजून घे ना बाबा मरायच्या टायमाला आधी जाती वाचन मग जातो प्राणना वाचा राहत नाही रे तिथं नाही ना कानपूरला ना राजीनामा देत राहतो डोळे फाडून जाईल राहतात मुख सुद्धा तिथं नाही वाचा बोले बोबड तिथं बोबडी सुद्धा बोलत नाही ना तेव्हा काय करशील तेव्हा जे करायचं त्या गोष्टीला नाम म्हणतात म्हणून तुकोबाराय सांगतात नाम धैर्यले कंठी कंठी प्रेमादाटे नैन
नाम धरियले कंठी. कंठात धरल्यानंतरचा तो परिणाम आहे. आपण ज्यावेळेस अग्नी लाव द्यायचा असतो का काडी लावायची अशी का महाराज तर आपण म्हणतो झाला प्रेत रूप बरोबर आहे ना. शरीराचा भाव झाला का शरीर झालं. शरीराचा भाव झाला. प्रेत रूप म्हणजे त्याच्यात काय नाही राहिला आता आत्मा नाही राहिला. पण आत्मा नाही का त्याच्यात. बोलू का तुम्हाला पुढं. पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ. यमुना जळ म्हणजे ती यमुना का. अरे नाही ना राजा. संताला सांगायचं वेगळं आहे आणि आम्ही समजून घेतो वेगळं. त्याच्यामुळं तुमचं आमचं गणित बसताना कडे. पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले म्हणजे किरकिर करीत होती. मराठ्या टायमाला कोणतं पांगुळत यमुना जळ ते कळाय करता ही गोष्ट आहे बरं का. एवढ्या करता कीर्तन शायनिंग मारा करता नाही. शेल्फी काढून स्टेटसला काय करता नाही. नाही 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 मा कीर्तनाला किती होते मग तिला एक बी राहायचं नाही. हे पंक्ती काय कीर्तनाला ये डोक्यात भ्रम होईल. तुझी गाडी रॉंग नंबर लागलाय का तुला वाटत बाप जमान्यात कधी फाईल नाही राहता. नाम धरियले कंठी अवघा साठविला पोटी. राहो आता याची ध्यान याच्यामध्ये एक ओळ आहे. हो आपण पंचपतीचं भजन म्हणतो गाता भजनात आहे. राहो आता याची ध्यान आहे ना. त्याच्यात एक ओळ आहे कोंडू काय दगड कोंडीचं मध्ये होता काय कोंडीचं मध्ये जे कोंडायचं ना त्याची रीत संत सांगत असतात. त्याची रीत संत सांगत असतात. त्या रीतीला कोंडावं लागत आहे. ते काय इकडून गोळणी मारली इकडे झाकण लावायचंय का. अरे संतांचं ऐका आमचं नका ऐकू. आमचं अजिबात ऐकू नका. गुरु प्रचिती शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचितीवर घासा परमार्थ तेव्हा जीवनामध्ये तुमचा विकास होईल. त्यावेळेस मोगरा फुलाला तवा होईल. तसा होऊ शकत नाही. साठवायची रीत अवघा साठविला पोटी म्हणजे काय करायचं ना. अरे ज्यावेळेस त्या रीतीला त्या अवस्थेला जीव प्राप्त होतो ना त्यावेळेस सांगतात हे विश्वची माझे घर ऐशी मधी दयाची तीर किंबहुना चर आणि अचर. आपण बघा ना तुम्ही विचार करा. विश्वाचे अर्थ माझ्या मनी कोंदाटले याला रीत आहे आणि ती रीत तुकोबराय सांगतात. नाम धरियले कंठी अवघा साठविला पोटी. एवढं मोठं विश्व मायबाप नजर पुरत नाही. तुम्ही आम्ही जे बघतात ते क्षितिज आहे. आता बाबुळगावच्या रानात ते ढगते केले मग तितकंच ढग नाही ते क्षितिज आहे. पण विश्वाचा अर्थ हृदयामध्ये कोणण्याची रीत आहे. हो ज्ञानदेवा म्हणे मी तारे सद्गुरुना केले कोडे. अरे माता हात ठेवणी पुढे बीजाची वाहिले. त्या रीतीनं ज्यावेळेस जीव चालला त्याच्या जीवनामध्ये आनंद घुसळून व्हायला लागतो. तुकोबराय सांगतात ते नाम काय असेल. अभंगाचं तिसरं चरण ओंकाराचे बीज
तुकोबराय प्रकट करतात. ज्ञानेश्वरीमध्ये उघड आहे, जनाबाईने उघड, सगळ्या संतांना उघड सांगितलं, पण ते कळत नाही, कळू शकत नाही. आई बाप जरी मास्तर असले तर त्याला दुसऱ्या शाळेत नेऊन घालावं लागत आहे. अरे त्याला शिकता येत नाही का ते? पण तसं नाही ते. बघा, ओंकाराचे बीज त्याला तसं नाही, तो अवाङ्मय शब्द संतांनी तयार केला. जरा बारीक विचार करा. प्रत्येक संत अप्रत्यक्षरित्या सांगतात. आज आयतवार आहे ना, रविवारी अभंग झाला, मी ऐकला गोकुळ महाराजांचा, आमच्या नानांना पण घेतला. अहम वाग्या सोहम वाग्या, घेऊ नका, वेळ लागेल आपल्याला. 8:45 वाजले, 9 वाजायला शार्प डबल बेल वाजणार. हो, लय पब्लिक आली म्हणून धापल्याने काढायच्या. हा, काय चाललं होतं आपलं? मला फाशी घाला की नाही, झाडाला काहीतरी बांधा ना, म्हणजे पाठीला पोट लागलंय तरी कीर्तनच चाललं काय. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावरी, जरा बारीक ऐका, जरा बारीक ऐका. अहम वागा सोहम वागा, अरे प्रेम नगरावरी, सावध होऊनी भजनी लागा. इडमेके सावध होऊनी भजनी लागा, अरे देव करा. सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. कीर्तन केसरी लावून मागे सोम मागे काय म्हणतात? अरे विचारा रे, डिग्र्या ना काय ना, विचारा ना. अमागा कशाला म्हणतात, सोम वागा कशाला म्हणतात? ब्रह्मा विष्णू दळीने दळण म्हणते ना, चंद्र सूर्य दळीने तारांगणा. म्हणत नाही काय, काही नाही, रात्रीला दळायचं दळीनं एखादी कवा कवा दळी पितळी घाला आणि जातो फिरायला. अरे दळाला काही रीत असेल का नाही, काही दगड घालितो का त्याच्यात? जात्याच्या वैरणीमध्ये काहीतरी घाला लागा, त्या जात्याच्या मुखी घाली ते काय ती रीत आहे. ती रीत सद्गुरूंना देतात, आणि त्या रीतीनं ज्यावेळेस जीव करतोय त्याला, त्या गोष्टीचा त्याला नाद लागतो, त्या गोष्टीचा त्या जीवाला छंद लागतो. बघा, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदाचा अंग, त्याची झाला अंग तुकाता. मोड पेटायला लागले का ते पाण्याच्या राहतून माग हात लावायला राहते एक घागरी, बरोबर आहे की नाही? मग ते जाते आंघोळ करून ते आंघोळ करून येते, ते भरून आणते घागर. ते एक रात माझ्यासारखं टग्ग, त्यांचे 20 जवळ दगड घेऊन राहतो, दगड बर का. मग ती काय म्हणत्या, असं फिरा, ते फिरत आहे. एक चक्कर मारला का ते तीर मारतय खडा, मग त्याच्यातून धार चालू होते, बरोबर आहे की नाही? दुसरी मारली का, तिसरी मारली का, मग म्हणत्या मागे तोंड करू नको, पुढं थोबड कर, मागं करू नको. काय मागे भूत नाही, पुढं मागं तोंड करावं नाही लागेल, त्याला काळं तोंड होतं. 3 चक्रा का मारी त्या, कधी कळत का? ओंकाराचे मी सांगू राहिलो तुम्हाला, 3 चक्रा का मारावा लागे त्या, कोणत्या कुळात जन्माला येऊ दे त्याला, 3च मारावा लागे त्या. 3 चक्रा मारल्यानंतर त्याला सांगितलं जातं माग सोडून देते. सोडल्यानंतर म्हणजे बोंब मारती का, होळीची बोंब आहे का? कायची बोंब मारी? महावाक्य ध्वनी बोंब झाली.
ब्रह्मानंद चांग त्याला महावाक्य म्हणतात. 4 वेदाचे 4 महावाक्य. आई महात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मिन् तत्त्वमसि. तुम्हाला काय म्हणते पाहून घे. या 4 महावाक्याचा उपदेश आपल्या संप्रदायामध्ये 4 संप्रदाय, 4ही संप्रदायाचं महावाक्य एकच आहे. 4ही संप्रदायाचं महावाक्य एकच आहे. मायबाप सांगणारे मरून गेले. सांगणाऱ्याला बदाड म्हणला. शिवाचं हेंदरणाऱ्याला विष्णू चालत नाही. अरे काय पागल चालला पणा. एक आडाला इथं एक उभा दिसत. कोणता लाव आडा उभा तिरपा कसा लाव शेवटी तोंड वासूनच जावं लागेल. नाही अख्ख्या अंगाला जरी भस्म लावला का नाही यमाचा पाहुणा. नाही ओंकाराचे बीज, हे ओंकाराचं बीज जे आहे मायबाप ते डायरेक्ट दिलं जात नाही. ओम नमः शिवाय नाही ते तर स्वराला बी माहिती. ते नाही, त्याला परंपरागत घ्यावा लागत. जो निर्गुण निराभास तिथून त्याची परंपरा आहे. आदिनाथ उमा काय सांग ना. ते काय सांगितलं महादेवानं सांग ना. काय सांगितलं महादेवाना. काय सांगितलं पार्वतीच्या कानात. जे सांगितलंय त्याला परंपरा म्हणतात. आणि ती लोक पावली होती म्हणून पार्वतीच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत आली. भाग्य चांगलंय. तुमच्या गावाची पहिले ढकले ना महात्मे म्हणून वैरागरी ते ढकले ना. त्याने ही परंपरा जिवंत ठेवली. आजही तुमच्या गावाची परंपरा जिवंत आहे. अरे भाग्य आपलं खरंच ना. असे तपोनिधी महात्मे भोले बाबासारखे, प्रेमदास बाबासारखे महात्मे आपल्या भूमीमध्ये झाले. अरे भट्याचे नव्हते, जितेचे पित्र मेल्यावर किती मोठ्या पुण्याची त्या काळात तुम्ही कोण खाताय तुम्हाला. किती मंदिरं बांधा तिथं. नाही आहे तोपर्यंत आदर आणि कदर करायची शिका. उत्तमाचे वरे कीर्ती त्याला लावावं लागतं. नम्र व्हावं लागतं. नम्र झाला होता केले कोंडीले आनंद. नंतर तर किती का उड्या मारणारे झाले ना. ज्या काळामध्ये मागून आणलेली भिक्षा खाऊन देत नव्हते आज ते उड्या मारत जायला गेले. ज्ञानोबाच्या जीवावर त्याच्या उड्या चालल्या का नाही. विचार करा. ज्याच्या जीवावर उड्या त्याच्याच ना पुढ्यात काढल्या. अरे ज्या ज्ञानोबाने एवढं अंतःकरणातून कृपा केली मायबाप. म्हणून ओंकाराचे बीज हाती अमुच्या ते बीज. ते तत्व जशाच्या तसं ज्ञानोबरांची कृपा आहे तुमच्या आमच्यापर्यंत यायला मायबाप. अरे 14 वर्षाच्या लेकराला रक्त आटून ज्या वर्षी समाधी घेतली ना ज्ञानोबांना भट जर पिळलं ना मायबाप रक्त नाही दूध येईन. अशा वयामध्ये या महात्म्यानं एवढी विश्वक्रांती केली तुमच्या आमच्या करताना. मायबाप गाडले तुमच्या आमच्या करताना. तर त्याच्या परमार्थाला आपण रद्द कधी व्हायचं. मान्य आहे तुम्ही करा उद्घोष किती करा हरकत नाही. पण त्याच्या परमार्थाला रद्द व्हा. आणि तो परमार्थ जीवनात येण्याकरता मायबाप संताला शरण जा. त्याच्याशिवाय उद्धार होऊ शकत नाही. जो मुकाला श्वास अखंडित होत जात तैसे हे जन्म मरण तैसे अनिवार जगी. विचार करा. साधू संताला शरण जा. अरे आहे या भूमीमध्ये म्हणून चाललंय बरं. नाही तर भगवान परमात्म्याला याला काडी लावायला वेळ लागणार नाही. इतकं पाप वाढलंय तुम्ही आम्ही पाहू शकत नाही.
निर्गुण निराकार दादा माऊर माझ गाव शकून सांगा भयाले यमाई माझं नाव याच्यामध्ये सांगितलेलं आहे 5 वर्षाची दादा भरतार मागिन आणि 6 वर्षाची दादा नारी गर्भीत पुरं कळत नाही का भारुड म्हणालाच आहे अरे माय बापा तुम्ही जागे व्हा ज्यांना द्यायला कन्या व्रत नाही ना त्यांना जागे व्हा नाही शिकल्या तरी चालते त्या कलेक्टर कमिशनर नाही झाल्या तरी चालत्या नीट लेट थापायचं शिका द्यायला आई बाबा संग कसं वागावं सासू सासऱ्या संग कसं वागावं हे शिकवा जुन्या काळातले लोक होते माहिती खानदानी निघली तिनं नाव कमावलं ही नाव गमायला निघली विचार करा कलियुग घोर कलियुग येणार आहे आणि त्या कलियुगाच्या जर तडाख्यातून तुम्हाला वाचायचं असेल तर ते अनादि काळात असलेलं परब्रह्म तत्वस्वरूप नाम आम्हाला करावं लागेल ते त्याचं जे निज आहे ते संताजवळ तुकोबाराय सांगतात माझ्याजवळ तुकामणे मदत धाडिले निरोपा मार्ग सोपा सुखरूप सर्वांनी प्रेमपूर्वक हात देवानं दिला असेल तर वर करा हातानं टाळी मुखानं नामस्मरण करा विठोबार आम्हा तयाची संगती नाम धरी आले कंठी अवघा साठविला पोटी ओंकाराची बीज हाती अमुच्याती नीज नाम धरी आले कंठी अवघा साठविला पोटी यथामती अवकाश 3 चरणाचा भावार्थ संत मायबाप तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न केला। तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती जरी बोल गंगावती स्वीकाराल काळजी मायबाप तुम्ही थोर आहात सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे सुज्ञ आहेत हुशार आहेत आणि
मग ते तिरपी द्या ना, मी स्टेटस पाहतो तुमचे, मग ते महाराज लोक कळत नाही ना कोणते घ्यायला म्हणा असं धरून घ्या मग बरोबर येत. मला तुमचे सगळ्याचे स्टेटस पाहत राहतो मी, आपल्यालाही आनंद मिळतो ना तिकडे त्या गोष्टी. चला म्हणून यथामती सावकाश बोलण्याचा प्रयत्न केला, जास्त वेळ तुमचा घेत नाही मायबाप. पण विचार करा, साधू संताला तळमळीनं का सांगायचं असेल? काय गरज आहे संताला? सांगा ना तुम्ही, काही गरज आहे का? काही आवश्यकता नाही. तुम्ही तुकडे नाही जरी घातले तर संताला त्याची आवश्यकता नसते. तुम्ही नाही म्हणलं, एवढे हार तुरे जरी नाही घातले ना तरी साधू संताला त्याची आवश्यकता नसते. साधू संताला एकच गोष्ट असते, मिळालेला जन्म हो तो भगवत स्मरणामध्ये जावा, त्या नामस्मरणाने आपल्या स्वस्वरूपाला पात्र व्हावं. जर आपण याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, जर आपण आपल्या स्वरूपाला पात्र झालो नामानं, तर मराच्या टायमाला हातपाय फोडायची काम नाही पडत. हो, नाही तर खूप व्यापना होतात मायबाप. कारण ह्या कुडीवर अनंत जन्मापासून प्रेम करत आलेलो आहे. अनंत युगाचा देव्हारा, अनंत युगापासून या कुडीवर प्रेम करत आलेलो आहे. आणि ते प्रेम आपल्याला सुटत नाही. मरणांत काळी प्रयाण काळाला ते सुटत नाही. ते सुटण्याचं साधन नामस्मरण आहे. म्हणून व्यवस्थित तुम्हाला करायलाच पाहिजे, हाही संताचा आग्रह नाही. हा गो झालं माझा, तुम्ही करायलाच पाहिजे हा माझा आग्रह नाहीये तुम्हाला. किंवा कोणत्याही संतांनी आग्रह केला का, मनगुटी धरून केलं का? नाही 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 नाही, तुम्ही करा नका करू हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु साधू संतांना जे सांगितलं ते सांगणं माझं कर्तव्य आहे. म्हणून विषय तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. तुमच्या सर्व संत महात्म्यांना या ठिकाणी नतमस्तक होतो, साष्टांग दंडवत करतो. ते जे तत्व मी साठवलं माझ्या हृदयामध्ये ते किती मोठं आहे. अभंगाचं शेवटचं दापुटे म्हणतात, म्हणजे लहान.
नाही तर अनुरेणू या थोकडा तुका. म्हणजे इतकं मोठं ते तत्व आहे आणि इतकं सूक्ष्म ते तत्व आहे. वृंदावन का कनकन बोले श्रीकृष्ण शरण हो. प्रत्येक कणाहून अणू रेणू होणे. मला बरेच ग्रंथ आपल्या पाठमोरे झाले. ज्ञानोबरायांना मुक्ताईला काही गोष्टी समजून सांगताना एक ग्रंथ निर्माण केलेला आहे मुक्ताई सनद नावाचा. त्याच्यामध्ये मुक्ताईने ज्यावेळेस पराकोटीची भावावस्था प्रकट झाली नामानं, त्यावेळेस मुक्ताई सांगते त्या रेणूचं दर्शन झालं नाही मला. ना रे बाबा ज्ञाना, अरे मी इथपर्यंत गेले, रोमा रोमामध्ये माझ्या या ठिकाणी त्या ब्रह्मनामाचा परिणाम दिसायला लागला. पण हे करत असताना ज्ञाना मला अजून त्या रेणूचं दर्शन झालं नाही, त्या अणूचं दर्शन झालं नाही. त्यावेळेस ज्ञानोबा सांगतात, चरैविती चरैविती चरैविती. तू चल, साधना वाढव, विश्वास वाढव. सद्गुरूला सोडून करशील तर काही प्राप्त होणार नाही बर का. सद्गुरू जरी देहानं मानायचा नसला तरी देहाशिवाय मार्गदर्शन होत नाही. देह नका मानू देहाला. पण आता ज्ञानोबा तुकोबा येऊन तुम्हाला सांगणार नाही. सांगतील काय? नाही सांगू शकत. त्याच्याकरता देहाची आदर आणि कदर शास्त्रानं सांगितलेली आहे. म्हणून जीवनामध्ये मायबाप याच्यामध्ये अवघड बोलण्याचा प्रयत्न केला. त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्या सर्वांना हो. ज्यांच्या जीवनामध्ये ब्रह्मज्ञान आलं त्यांनी चांगली साधना भगवंत सद्गुरूंना त्यांच्याकडून करून घेऊ आणि त्यांनाही स्वस्वरूपापर्यंत जाण्याकरता सगळे मार्ग मोकळे करून त्यांना स्वरूपाची प्राप्ती करू. या सर्व सप्ताह कमिटी आयोजकांचं लाख लाख धन्यवाद देतो. वागचौरे परिवाराचं सुद्धा या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो. त्यांची आजची ही सेवा माझ्यासारख्या पामराला आली म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आमची प्रेमाची मूर्ती गोकुळ महाराजांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देऊन सेवेला पूर्ण विराम देतो. काही चुकलं असेल मायबाप, माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. आणि आनंदाकरता कीर्तन करत असताना शब्द मुखातून निघून गेलेले असतील तर लागून देऊ नका. उपजोडी करंटा म्हणणारे ज्ञानोबा म्हणजे करंटे म्हणत नाही. त्यांचं अंतकरण द्रवित होतं का अरे का नाही समजून घेत. समजून घे बाबा. जर समजून घेशील तर उद्धार होईल. तसं बोलण्याच्या ओघामध्ये तुम्हाला काही लागलं असेल कुणाला का बा माझ्याकडेच पाहून बोलले, मलाच बोलले, मला काही तुमच्या गावात आश्रम बांधायचा नाही. तुम्हाला सगळ्यांना विनंती करून सांगतो त्या नामाला सन्मुख राहा. एवढीच जनेश्वर भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. शिवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर